हां बोला. आज रोहनदादा बर्गे आणि सोमनाथदादा बर्गे आणि सगळ्यांचे लाडके बापू यांच्या हस्ते आज हा हिंदकेसरीचा पारितोषिक ढाल म्हणून दिलेला आहे. तर मी खूप आभार व्यक्त करतो कोरेगाव पंच कमिटीचे आणि ग्रामस्थांचे. नक्कीच बापू, काय सांगाल बापू तुम्ही? यात्रा काय म्हणजे आमचं बक्षीस राहील तर त्यांनी द्यायला आलो इथं. नक्कीच मथुरचा कोरेगाव हिंदकेसरीचा सत्कार दिला आहे आज. भैया तुम्ही या. त्यावेळी समीर भाई होते, काय सांगाल? कोरेगावचं म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं मैदान हिंदकेसरी. त्या हिंदकेसरी मैदानात मथुरने 3 नंबर पटकावला. त्याबद्दल आमचे रोहन बर्गे, दानवडे बापू हे ते पारितोषिक घेऊन नित्य दादांना द्यायला आले. नक्कीच काय सांगाल तुम्ही? काय आमची लई इच्छा होती कोरेगावच्या मैदानात मथुर पळावा. आम्ही तशी बाईंना रिक्वेस्ट केली होती, त्यासाठी बाईंनी मथुर खास पाठवून दिला. समीर बाई यांनी पण खूप मदत केली. कोरेगावच्या मैदानात मथुरनं 3 नंबर केला, आम्हाला त्याचा आनंद झाला. नक्कीच धन्यवाद. पब्लिकच्या मनावर राज्य करून पब्लिक साईडनं मथुर आज पळाला आणि सगळी जी फॅन फॅमिली सगळे जेवढी गाडा मालक बैलगाडा शौकीन सगळे खुश झाले. त्याच्यातच मी खूप खुश आहे, कारण की नैसर्गिकने जी ठरवलेली जे गोष्टी आहेत त्या आपल्या हातात नसतात. त्याच्यामुळे काय मैदानात काय होईल आता थोड्या वेळाने कळवणार. नक्कीच उद्या झालं मैदान देवाच्या कृपेने, तर नक्की उद्या पण तुम्ही पाहायला मिळणार. नक्की बघूया. उद्या येणार का?